तुमच्या घरातल्या या 5 रोजच्या गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला कॅन्सरचा धोका हळूहळू वाढवू शकतात. तर पहिली गोष्ट, स्क्रॅचेस पडलेले नॉनस्टिक पॅन्स. यातून फॉरेवर केमिकल PFAS अन्नात मिसळू शकतात आणि हे दीर्घकाळ शरीरात जमा होतात. तर दुसरी गोष्ट कोणती? गरम जेवणासाठी प्लास्टिक वापरणे. आपण गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यात भरतो, तर या उच्च तापमानामुळे यातील BPA आणि मायक्रोप्लास्टिक सारखे घटक अन्नात जाऊ शकतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर तिसरी गोष्ट कोणती? मच्छर मारणारी कॉईल आणि लिक्विड. काही स्टडीजनुसार एका मच्छर कॉईलमधून निघणारा धूर हवा प्रदूषण करण्याच्या बाबतीत जवळपास 100 सिगारेटच्या धुरा इतका PM2.5 आणि फॉर्मल्डिहाइड तयार करू शकतो. असा धूर वारंवार श्वासात गेल्यास लंग्स आणि श्वसन संस्थेत कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तर आता चौथी गोष्ट कोणती? सुगंधी अगरबत्ती आणि मेणबत्ती. ही बंद घरात जळाल्यास यातून विषारी गॅसेस हवेत मिसळतात. यामुळे सुद्धा लंग्स कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणून हे लावताना दारं खिडक्या उघड्या ठेवणे आणि ह्याचा वापर वारंवार टाळणे हेच योग्य राहील. तर पाचवी गोष्ट कोणती? तळलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करणे. तेल हे वारंवार उकळल्यास त्यात अल्डिहाइड्स नावाचे अत्यंत असे टॉक्सिक कंपाऊंड तयार होतात. त्यामुळे एकदा वापरलेलं तेल पुन्हा परत वापरू नका. तर तुमच्या फॅमिलीला वाचवण्यासाठी यातली कोणती सवय तुम्ही आजच बदलणार आहात? आणि या 5 चुकांपैकी कोणती चूक तुम्ही याआधी करत होतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.